राज्यातील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण योजनेतील इमारती, त्याचप्रमाणे सरकारी मालकीच्या जागेवरील इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्वयंपूर्ण विकासाचे दार खुले करण्याची शिफारस लवकरच राज्य सरकारकडे केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता, रहिवाशांचा थेट सहभाग यांना प्राधान्य मिळणार आहे, असं प्रतिपादन भाजपाचे गटनेते तथा स्वयं पुनर्विकास समितीचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले आहे. तसेच स्वयंपूर्ण विकासाचे धोरण येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर राबवणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025च्या निमित्ताने सहकारातून समृद्धी ही संकल्पना राबवण्यासाठी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने वर्षभर विविध ज्ञानप्रबोधनाचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये अंतर्गत पुनर्विकासाची हमी देणाऱ्या स्वयंपूर्ण विकास संबंधी इत्थंभूत माहिती देणारी कार्यशाळा नुकतीच पार पडली. यावेळी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी इमारती आणि गृहसंकुलांच्या पुनर्विकासासंदर्भातली विविध मुद्द्यांची सविस्तर माहिती सांगून स्वयं पुनर्विकास करण्यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीबाबत मार्गदर्शन केले. तर गृहनिर्माण संस्थांच्या हितासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा आवश्यक असल्याचं आमदार केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलं आहे. उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे यांनी सरकारी गृहनिर्माण संस्थांनी डीम कन्व्हिनियन्स करणं आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन करून सोसायट्यांना उपनिबंधक कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. यावेळी प्रवीण दरेकर यांच्यासह आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, नवी मुंबई फेडरेशनचे अध्यक्ष सतीश निकम, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे, वास्तुविशारद सचिन साळवी, मकरंद तोरसकर, अभियंता रवी शंकर शिंदे, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे योगेश पाटील तसेच नागरिक आणि सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. आणि तशाच प्रकारे आज स्वयं पुनर्विकास फार गती त्या ठिकाणी घेताना आपल्याला दिसतो. यांनी त्या ठिकाणी दिंडो गोरेगावला जो नागरी निवार आहे त्याला सरकारने फक्त जागा दिली, म्हणून काही कुठल्या बिल्डरकडे नाही दिली. आणि त्यावेळेला बिल्डर वगैरे असा काही प्रकार पण एवढा शॉर्टकट नव्हता. आणि मग त्यांनी बँकेतनं त्या ठिकाणी कर्ज घेतलं. आज नागरी निवाराच्या ज्या सगळ्या इमारती आहेत या स्वयं पुनर्विकासातून उभ्या राहिलेल्या सगळ्या इमारती आहेत. नंतरच्या काळात काय झालं, आपण थोडे आळशी झालो. त्याबरोबर सहज होत आहे ना, आपला स्वाभिमान पण घाण ठेवतो, मी माझा काही सोसायटीचा. परंतु बिल्डरकडे मी जातो, बिल्डर एअर कंडिशन रूम मध्ये बसलेला असतो. आपल्या सोसायटीचा चेअरमन सेक्रेटरी बाहेर बाकडा असलं तर त्याच्यावर आपला कधी बोलवतो वाट बघत बसतो.